नीट पेपर फुटी प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे। प्रल्हाद कुलकर्णीने 135 पैकी 132 प्रश्न मोटेगावकरला दिल्याचं समोर आलंय। सीबीआयच्या चौकशीमध्ये 132 प्रश्न मोटेगावकरला दिल्याचं निष्पन्न झालंय। परीक्षेचे 4 पैकी 3 संच हे कुलकर्णीकडे भाषांतरांसाठी दिले होते। या 3 संचांमुळे कुलकर्णीला केवळ 135 प्रश्न माहित होते। मोटेगावकरकडे रसायनशास्त्राचे 132 प्रश्नांची पीडीएफ असल्याचे निष्पन्न झालंय। कुलकर्णीकडे भाषांतर करण्याचं काम होतं आणि ते प्रश्न त्यांनी मोटेगावकरला सांगितले आणि मोटेगावकरनं ते लिहून घेतल्याची ही माहिती आहे। तर याच नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयनं 6 तास चौकशी केली आहे। या चौकशीनंतर सीबीआयनं मोटेगावकरच्या मुलाला सोडून दिलंय। पुण्यामधल्या सीबीआय कार्यालयामध्ये मोटेगावकरच्या मुलाची पेपर फुटी प्रकरणी चौकशी झाली आहे। शिवराज मोटेगावकरनं स्वतःच्या मुलासाठीच पेपर फोडल्याचा सीबीआयला दाट संशय आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणात नाशिक कनेक्शन अधिक गडद होत चाललंय, कारण नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर आल्यात। खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर येत आहेत। संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआयनं नोटीसही बजावली आहे। कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मागवली गेली आहे। खैरनार आणि क्लास चालकांमधील थेट संबंधांचाही तपास सुरू आहे। तर विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरं पुरवली का याचाही शोध घेतला जातोय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी ज्या पद्धतीने सीबीआयचा तपास सुरू आहे त्यामध्ये ज्या वेळेला नाशिकमधून शुभम खैरनार याला ताब्यात घेतलं गेलेलं होतं, त्याच्याकडनं जी चौकशी केली जात होती त्यामध्ये अनेक खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर आलेली होती आणि त्याच संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआय कडनं नोटिसा जारी केल्या आहेत अशा स्वरूपाची सूत्रांकडनं माहिती मिळते आणि त्याच सगळ्या अनुषंगानं त्यांना संपूर्ण चौकशीमध्ये सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि ज्यामध्ये कागदपत्र असतील किंवा आर्थिक व्यवहारांची जी माहिती मागवलेली आहे ती माहिती घेऊन आता अधिकचा तपास केला जाणार आहे। शुभम खैरनार आणि क्लास चालकांमध्ये थेट संबंध होते अशा स्वरूपाची ज्या वेळेला माहिती प्राप्त सीबीआयला झालेली आहे त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे तो केला जातोय आणि याच नीट पेपर फुटीमध्ये नाशिक कनेक्शन जे आहे ते अधिक गडद होताना दिसते। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडालेली आहे। आता सीबीआयच्या तपासात नेमकं काय समोर येतं ते पाहावं लागणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।